आज मी चेक करणार आहे डॉमिनोजची फ्री पिझ्झा पॉलिसी. डॉमिनोज क्लेम करते की 30 मिनिटाच्या आतमध्ये त्यांचा पिझ्झा जर घरी डिलिव्हर नाही झाला तर तो पिझ्झा त्यांना फ्री मध्ये मिळतो. आणि हीच पिझ्झा पॉलिसी चेक करायला मी आलो डॉमिनोज मध्ये. आणि डॉमिनोज मध्ये जायला भीती वाटत होती कारण आधीचे सगळे कांड मला आठवत होते. आतमध्ये गेल्यानंतर पहिला तर मी त्यांना विचारलो की डॉमिनोजची फ्री पिझ्झा पॉलिसी चालू आहे का नाही. आणि जसंच मला समजलं की फ्री पिझ्झा पॉलिसी अजून सुद्धा चालू आहे, मी डॉमिनोज मध्ये बसूनच पिझ्झाची ऑर्डर दिलो. आणि इथं 30 मिनिटाचा टायमर मी सुरू केलो. आणि जसंच डिलिव्हरी बॉय पिझ्झाची ऑर्डर घेऊन लोकेशन वरती निघाला, आम्ही पण त्याच्या मागे मागे निघालो. डिलिव्हरी बॉयच्या मागच आहे आम्ही, पण त्याला काहीच माहित नाही आम्हीच त्याच्या मागे यायला लागलो म्हणून. बाय लोकेशन बघायला लागले आता आम्ही एक्झॅक्टली मागच आहे त्याच्या. आणि तर पिझ्झा डिलिव्हरीसाठी शेवटचे फक्त 4.5 मिनिट राहिले होते. आणि मी विचार केलो की 100% पिझ्झा आता मला फ्री मध्ये भेटणार. आणि डिलिव्हरी बॉयच्या आधी आम्ही पोहोचलो लोकेशन वरती. फक्त 30 सेकंद राहिलेत लास्टचे. शेवटचे 3 सेकंद राहिले आणि इथं पण डिलिव्हरी बॉय लोकेशन वरती पोहोचू नाही शकला. आणि आता वेळ होती डिलिव्हरी बॉय कडनं फ्री पिझ्झा मागायची. आणि जसंच मी डिलिव्हरी बॉयला फ्री पिझ्झा बद्दल बोललो, त्याने असं सांगितलं की त्यांच्या सॅलरी मधनं ती अमाऊंट कट होत असते. आणि मला असं काहीच करायचं नव्हतं जेणेकरून डिलिव्हरी बॉयचं नुकसान होईल. आणि फायनली आम्ही इथं पिझ्झाची ऑर्डरचे पे आउट केले आणि इथं पिझ्झा एन्जॉय केला. फॉलो आणि सबस्क्राईब करा कारण नेक्स्ट टाइम पिझ्झा फ्री मी देईल.